नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या दोन महत्वाच्या बातम्या. यात अमित शहा आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर. 1442 कोटींच्या अंबाबाई मंदिर आराखड्याचे भूमिपूजन. 6 खासदारानंतर आता ठाकरेंचे 14 आमदारही फुटणार काय? या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बातमी आहे अमित शहा आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर. 1442 कोटींच्या अंबाबाई मंदिर आराखड्याचे भूमिपूजन. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. शनिवार 20 जून रोजी सकाळी अमित शहा यांच्या हस्ते ऐतिहासिक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर पुनर्विकास आराखड्याच्या 1442 कोटी रुपयाचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद राहील. यानंतर दुपारी पोलीस मैदानावर महायुतीतर्फे जाहीर कृतज्ञता सभा होणार आहे. तसेच दुपारी इचलकरंजीत कल्लप्पना आवाडे जनता बँकेच्या प्रधान शाखेचे उद्घाटन आणि जवाहर कारखान्याचा नामकरण सोहळा पार पडेल. या दौऱ्यात अमित शहा सहकार क्षेत्रातील नेते आणि कारखानदारांसोबत बैठक घेणार आहेत. साखर उद्योगांसमोरील आर्थिक संकट, साखरेचा हमी भाव वाढवणे आणि जिल्हा बँकेचे नाबार्डकडे अडकलेले 112 कोटी रुपये परत मिळवणे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत केंद्राकडून ठोस धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बातमी आहे 6 खासदारानंतर आता ठाकरेंचे 14 आमदारही फुटणार काय? महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले. वर्धापन दिन मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सुरू असलेल्या या वेगवान घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे शिवसेनेला वर्धापन दिनी दुसऱ्या मोठ्या राजकीय भूकंपाला सामोरे जावे लागत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर 5 खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकावून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदारसंघातील विकास निधीच्या मुद्द्यावरून ही बंडखोरी झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आमदार संतोष बांगर आणि रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानुसार आणखी 14 आमदार आणि 1 खासदार लवकरच या गटात सामील होण्याची शक्यता असल्याने राजकीय खळबळ अधिकच वाढली आहे. या मोठ्या फुटीमुळे आजच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर काय तोफ डागणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.